UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू, नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला। सरकार आडा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो, शिर्डीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार, ठाकरेंचा निर्धार। ज्यांना मी कुटुंबातलं मानलं त्यांनीच माझ्याशी गद्दारी केली, मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाही, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। आपल्या मनातील मुख्यमंत्री मंचावर बसलाय, लवकरच आपलं सरकार येणार। ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांचा सुभाष देसाईंकडून पुनरुच्चार। फडणवीस ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापेक्षा शिंदेंचा कार्यकाळ सरस, संजय शिरसाटांचं वक्तव्य। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय गतीने झाल्याचीही प्रतिक्रिया। मोदी येणार म्हणून नशीब, सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही। 2 वर्ष जी आम्ही दाद मागतोय त्याचा अजूनही निर्णय नाही, ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचक टोला। लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाही। आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ, योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर निशाणा। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी, सत्तेचा उन्माद ज्यांना चढला त्यांना खड्यासारखा बाजूला करा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका। आत्म्या नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजरवर गुन्हा दाखल। बडगुजर यांच्या सांगण्यावरून संशयितांनी गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती। दीपक बडगुजर यांचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडून संशयिताला मारहाण, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बडगुजर कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न, सुधाकर बडगुजरांचा आरोप। सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजरचं नाव घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव, संशयित आरोपी अंकुश शेवाळ यांचा आरोप। महायुतीत शिंदे गट मोठा भाऊ आणि मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनलाय, रोहित पवारांची भाजपवर टीका। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर, पण मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, नितीन गडकरींचा गौप्यस्फोट। गडकरी कधी खोटं बोलणार नाही, विरोधकांनी तोडफोड करून चेहरा धरण्याचा प्रयत्न केला असेल, गडकरींच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाटांचं वक्तव्य। नितीन गडकरींनी मनातील सर्वोच्च पदावर बसण्याची इच्छा बोलून दाखवली, गडकरींकडून मोदींसाठी थेट संदेश, प्रियांका चतुर्वेदींचं ट्विट। सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्याने मोर्चा, सरकार विरोधातील मोर्चा, सत्ताधारी पक्ष आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेही सहभागी। 2 दिवसानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा। महाराष्ट्रासोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घ्या, केजरीवालांची मागणी। शरद पवारांचं शिरपूर विमानतळावर पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, भाजपचे आमदार अमरीश पटेलही हजर। तुम्ही दुसऱ्या पक्षाचे मग इथे कसे, शरद पवारांचा मिश्किल सवाल। मुंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाची बैठक, ॲडव्होकेट जनरलही उपस्थित। पंढरपूरमधील कालची चर्चा निष्फळ। हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी, अंबादास दानवेंचं वक्तव्य। तर हैदराबाद सातारा गॅझेटबाबत लवकरच निर्णय होईल, संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। ऐन दसरा दिवाळी तेलाला महागाईची फोडणी बसणार, आयात शुल्क वाढवल्यानंतर खाद्यतेलाचे दर लिटर मागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।